हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बनवणार आहे विंटर स्पेशल सांबार वडी, जी विदर्भातील खूप प्रसिद्ध अशी रेसिपी आहे आणि विंटरमध्ये विदर्भातील हर एका घरात ही बनली जाते. ही माझ्या आईने बनवलेली आहे. ती कशी बनवलेली आहे ती मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1 वाटी मैदा, 1 वाटी बेसन आणि 1 वाटी पिठामध्ये आपले रोजचे मसाले टाकायचे आहे, जसे की लाल तिखट, हळद आणि मीठ. त्याला कडकडीत तेलाचा तडका द्यायचा आहे आणि ते सगळे मिक्स करून घ्यायचे आहे. छान मसाले मिक्स करून घ्या आणि पहा की पिठाचा गोळा बनत असेल तर समजून जा की आपलं मोहन हे छान लागलेलं आहे. नंतर हलक्या हाताने पाणी टाकू त्याला छान असा गोळा तयार करून घ्या. एक साईडला ठेवून द्या, जेणेकरून ते छान मऊसूत होईल. नंतर आपण सांबार वडीचं सारण बनवणार आहे. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल, जिरं, हिरवी मिर्च घालून त्याला छान परतून घेऊया. नंतर त्यामध्ये चिरलेला कांदा घालून आणि अद्रक लसूणची पेस्ट घालून छान त्याला मिक्स करून घेऊयात. नंतर बेसिकचे मसाले जसे की हळद, मीठ, तिखट टाकून त्याला मिक्स करून घेऊया. नंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत भाजून क्रश केलेले धने. नंतर त्यामध्ये आपण टाकणार आहे भाजलेली खसखस आणि त्याला छान परतून घेऊयात. नंतर आपण त्यामध्ये टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट आणि त्याला पण आपण छान मिक्स करून घेऊयात. नंतर आपण टाकणार आहोत ड्राय कोकोनटला किस करून मी टाकलेला आहे. नंतर चवीपुरतं मीठ, लिंबाचा रस आणि थोडीशी साखर टाकायची आहे चवीसाठी आणि त्याला छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिरलेला सांबार टाकणार आहे. हा सांबार मी चिरून धुवून वाळू घालून नंतर त्यामध्ये टाकलं होतं, जेणेकरून पाणी सुटणार नाही त्याला आणि छान असा कोरडा मसाला तयार होईल. आणि त्या मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. नंतर तो जो उंडा केला होता आपण, त्याची एक पोळी लाटून घ्यायची आहे. नंतर ज्या प्रकारे माझ्या आईने भरलेला आहे त्या प्रकारे आपल्याला वडी बनवायची आहे. त्याला छान प्रेस करून, जेणेकरून तेलामध्ये ती सुटणार नाही, अशी वडी बनवून घ्यायची आहे. अशाच प्रकारे आपण आपल्या सर्व वड्या तयार करून घेणार आहोत आणि नंतर या सगळ्या वड्यांना आपण मध्यम आचेवर, एकदम लो फ्लेमवर तळून घेणार आहोत. मध्यम आचेवर एकदम कुरकुरीत होतपर्यंत, गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आपण या सगळ्या वड्यांना तळून घेणार आहोत. रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी नोटिफिकेशन